हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. तर मागील रेकॉर्डिंगमध्ये ज्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाऊससुद्धा चांगला बरसलेला पाहायला मिळालेला आहे. हो दादा, हो. हो आणि आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला ऑगस्ट संदर्भातनी बरेचसे प्रश्न विचारण्यात येत आहे, की ऑगस्ट महिना कसा राहणार? असे बरेचसे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे 7 ते 8. तर मी तुम्हाला एक-एक करून पूर्ण प्रश्न विचारणार आहे सर आणि तुम्ही त्याचे शेतकऱ्यांना उत्तर द्या. नक्की देणारच लागणार आहे. हो. तर सर सर्वात प्रथम जो प्रश्न आहे तो म्हणजे ऑगस्ट महिना पावसाचा कसा राहणार? नक्कीच. हे बघा, ऑगस्ट महिना हा पावसाचा पूर्णपणे चांगला महिना आहे. जवळपास 15-20 दिवसाचा गॅप त्याच्यामध्ये मिळणारच नाहीये. हां, हां. त्यामध्ये आता जी आपण उघडीप सांगितलेली आहे कालपासून, पण त्या उघडीपमध्ये तुम्हाला मी परत सांगितलेलं आहे, की याच्यामध्ये फटकारी-बिटकारी चालू राहतील आणि 3 ऑगस्टपासून ते वाढणार सुद्धा आहेत. आता उद्याची तारीख आहे. हो. तत्पूर्वी एक विनंती आहे, आज सुद्धा ज्या सोलापूर, सांगलीला पाऊस कमी राहायचा, तिथे सुद्धा आज फटकारी-बिटकारी चांगले चालू होतील. तुमचे पीक करपणार नाही एवढं आश्वासन तुम्हाला मी देतोय. एवढी परिस्थिती चांगली आहे. आणि मराठवाडा, विदर्भामध्ये सुद्धा पाऊस पुन्हा वाढणार आहे. ते सुद्धा आपण तुमच्या प्रश्नानुसार घेऊयात. हो. पण तत्पूर्वी एक विनंती करतो व्हिडिओच्या आणि रेकॉर्डिंगच्या सुरुवातीला, की जे आमचे सचिन ठाकरे सर आहेत, हे ॲक्चुअल तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही बिनधास्त तुमच्या भागाबद्दल काय परेशानी आहे, कुणाची रानं आता सगळं मी म्हणतोय, ऐकतोय मी की चिबडा लागलीत, कुणाचे उपळलेत, कुणाचं पाऊस जास्त झाला हद्दीच्या बाहेर. बरोबर आणि सर. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपण अनेक चॅलेंजला मागे टाकत हो. तुमच्यापर्यंत जी काही अभ्यासाची आणि धीर धरण्याची क्षमता ठेवली आहे, ती क्षमता मी पूर्ण केली असं मला सुद्धा वाटतंय आणि तुमच्या माध्यमातून, कमेंटच्या माध्यमातून तो वर्षाव पण होतोय. पण बरोबर एक सर. मात्र विनंती वारंवार असेल, की रेकॉर्डिंगच्या शेवटपर्यंत साथ देत चला जा, कारण की शेवटी सुद्धा मी काही महत्त्वाचे मुद्दे सांगतोय. आता एक-एक प्रश्न तुमचे घ्या. तर सर सर्वात जो प्रथम प्रश्न आहे आणि जे शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे खंड पडणार का ऑगस्टमध्ये? खंड पडणार नाही. खंड कशाला म्हणतायत, की 15 दिवस 20 दिवस उघाड असण्याला खंड म्हणतात. आणि गावानुसार 8 दिवसाची, 7 दिवसाची उघडीप ही गावानुसार मिळणार आहे. त्याच्यामध्ये बी फटकारी सुरूच राहणार आहेत. उद्यापासून हो. तो जोर परत वाढतोय. बरोबर. त्यामुळे खंड पडणार नाही या प्रश्नाचं उत्तर तेच असेल, खंड होणार नाही. बरोबर. मात्र सर हं. आता जे शेतकऱ्यांच्या मनामध्ये दुसरा प्रश्न जो पडलेला आहे तो म्हणजे शेतकऱ्यांनी फवारणी आणि खते टाकण्यासाठी कोणती योग्य वेळ राहील? आता हा वेगवेगळ्या विभागाचा विषय आहे सचिन सर. हो, हां, बरोबर. तुम्ही आज सांगलीला जर बघाल तर सांगलीला सुद्धा आज फटकारी-बिटकारी वाढणार आहेत. हो, खतांना बरोबर. काही अडचण नाही. तो पाऊस वाहुनी नाहीये. पण असा पाऊस खतावरती जरी पडला, तर तो चांगला असणार आहे. तो जमिनीत खताचं पाणी करून घालू शकतो. मराठवाड्यात सुद्धा आहे फटकारी, खानदेशात आहे, विदर्भात बी आहे आणि बरोबर. उद्यापासून त्याची वाढ होते. हं, बरोबर. मात्र सर हं. मी तुम्हाला WhatsAppवरती काही प्रश्न शेतकऱ्यांचे जे मनामधले होते ते मी तुम्हाला पाठवलेले आहेत. ते तुम्ही शेतकऱ्यांना एक सविस्तर अपडेट द्या सर. नक्कीच, नक्कीच. WhatsAppच्या प्रश्नांना आता नेट नाही माझं चालू. पण ठीक आहे, बरोबर. तुम्हाला माहिती प्रश्न काय असणार आहेत मला माहिती आहे. मी तुमचे हो, कमेंट बॉक्स ओपन केलेले. अनेक जणांचं एवढं म्हणणं आहे, की आम्हाला उघडीप पाहिजे. ती हो. उघडीप शक्य नाहीये तेवढी मोठी. आता यामध्ये तुम्हाला 12-1 वाजेपर्यंत लवकर सकाळी निघून फवारणी वगैरे जे काही करायचं असेल ते करू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही ठिकाणी वापसा होईल. पण ती वापसा ठराविक वेळेसाठी असेल. त्यामध्ये तुम्हाला काही ठिकाणी थोडा जरी वरचा पापुडा वाळला, की लगेच तुम्हाला ते पाय वगैरे घालणं ही कामं करावी लागतील. त्यानंतर तुमच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे विदर्भ, मराठवाड्यामध्ये आणि खानदेशात सुद्धा जोर परत वाढतोय. पण तो जोर भाग बदलत असेल सर. म्हणजे हं. असा जोर नाही की लगेच सगळ्यांनाच एका रात्रीमध्ये परत घेणार असं नाहीये. जे नाही. काल झालंय, काल 2 दिवसापूर्वी झालंय तसं नाहीये. पण बरोबर. पाऊस हा असाच जसा मागच्या वेळेस पडायचा, की यांना घेतलं, यांना सोडले. पण आता अशी अपेक्षा लोकांची, की आम्हाला त्यांनी 15 दिवस सोडावं. पण बरोबर. ज्यांना तो पहिला घेत राहायचा आहे, लक्षात घ्या. हां. ज्यांना तो पहिला सारखं घेत राहायचं त्यांना सोडणं कठीण आहे. हं, हं, कारण हं. की तो पर्जन्य छायेचा भाग नाही राहिलेला. नाही, हं. बरोबर. आणि ज्यांना याच्यामध्ये आवर्षणग्रस्त प्रणालीमधून किंवा आपण पर्जन्य छायेतून बरेचसे भाग सुटलेत. हो, फक्त सांगली, सोलापूर, पुण्याचा पूर्व भाग, साताऱ्याचा पूर्व भाग, अहिल्यानगर, पैठण वगैरे साईड जे आहे ती अजून निघली नाहीये पर्जन्य छायेतून. पण ते हो. पण भाग निघणार आहेत ह्या फटक्यामुळे. आणि बरोबर. मराठवाड्यातल्या ज्या भागांना पडायचाच नाही, ज्यांना वाहुणी झालं ते पण निघून गेले आहेत पर्जन्य छायेतून. यांना कधी बी आभाळ आलं तरी ते पडल्याशिवाय रिकामं जाणार नाहीये. नाही, बरोबर सर. हां. आणि हे बारीक गोष्टी कोणी सांगणारही नाही तुम्हाला. बरोबर. मात्र सर शेतकऱ्यांनी या महिन्यातनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे ऑगस्ट महिन्यामध्ये? आता काळजीचा विषय शेतकऱ्यांपेक्षा मोठा इंजिनियर कोणी नाही. तो नाही. हवामान अभ्यासक असू द्या, कोणीही असू द्या. कारण बरोबर. की त्याच्या पद्धतीनं त्यांनी पिकं जगवले बिचाऱ्यांनी दुष्काळामध्ये सुद्धा, त्या हो. अडचणीमध्ये सुद्धा. बरोबर. आणि विषय असा आहे, की आता त्यांना आपण काय करायचंय किंवा काय नका करू हे सांगणारा म्हणजे आपण एवढा मोठा माणूस नाहीये. नाही, आता बरोबर. त्यांनी काय करायचं सरळ-सरळ माझ्या सल्ल्यानुसार एवढं सांगेल,
की ज्या पिकांना मागच्या याचा फटका बसला, वाढे नाहीत, काय नाहीत, त्यांनी ह्युमिकचा वगैरे वापर करून त्यांना त्याची मेंटेन लेवल ठेवायची आहे. ज्यांचे काळीचे जमीन आहेत, ज्यामध्ये सरक्या उगळू शकतात, अशा शेतकऱ्यांनी मूळ वाढ होण्यासाठी अमिनो ॲसिड किंवा आपला ह्युमिकचा सल्ला ठेवायचा आहे. ते मग कुठल्या कंटेन बाटलीमध्ये भेटते, काय भेटते ते तुम्ही शोधा आणि करा. कारण की मी सांगणं औषधाचं नाव म्हणजे एक प्रचार केल्यासारखं वाटतंय, त्यामुळे तो बरोबर. विषय नको. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑगस्ट महिना जे तुमच्या डोक्यात चाललेले आहे ते तसा नाही. खंड वगैरे तुमचे बरोबर. पिकं आणि असे काही पिके सचिन सर, हो. की ते शेवट गेल्या वर्षी ज्यांनी बरोबरी आज केली, फुलामध्ये आहेत बऱ्याच जणांच्या सोयाबीन. म्हणजे बरोबर. असं दुष्काळ 1972च नाहीये. हो. उलट काही जण असं म्हणतात की गेल्या वर्षीपेक्षाही आम्हाला बरं आहे. जर पुढे बरोबर. नासाडी होणार असेल तर मग हे साल सुद्धा आपण वाईट म्हणूयात, ओला दुष्काळ म्हणूयात आणि ही बरोबर. परिस्थिती उद्भवणार आहे. त्यातली त्यात एक महत्त्वाचं आहे, मी तुम्हाला तेच सांगत असतो की शेवटी आपण त्या गोष्टी घेत असतो की 1972चा तो विषय नंतरचा राहिलाय. हो. त्यातल्या त्यात परत तशा बातम्या परत महाराष्ट्रामध्ये IMD कडनं किंवा ॲग्रोवनकडनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात की सप्टेंबर, ऑक्टोबर पाऊस कमी राहणार आहे. बरोबर, पण एक बरोबर. विधान तुम्हाला एक करतोय, यांनी काहीही म्हणू द्या, त्याच्या उलटं झाल्याशिवाय राहणार नाहीये. नाही, बरोबर सर. उलटं या माझ्यासाठी ते फायदेशीर आहे. हो, यापूर्वी सांगण्यात येत होतं की दुष्काळ पडणार, मोठा दुष्काळ राहणार आणि आपल्याला तर आता असं वाटतंय की ओला दुष्काळ पडण्याची पाळी येणार आहे. कारण की बरेचसे रान खडकवा चिबळलेले आहे. खडकवासला धरण भरलं. बरोबर. जायकवाडी 82% भरलं. आता भरायचं किती राहिले? 18%. हो. ते चिल्लर आहे. जर बरोबर. तुमचं धरण 15 दिवसापूर्वी 27% होतं, हो. जुलै महिन्याच्या 8 तारखेला. हो. ते धरण जर 80% होतं, ते म्हणजे बॅकलॉग किती वाढलं हो? डायरेक्टली तो दुप्पट-तिप्पट वाढला बॅकलॉग. बरोबर, बरोबर. आणि आज डाव्या कालव्यामध्ये, जायकवाडीच्या उजव्या कालव्यामध्ये हजारो क्युसेसने पाणी सोडण्याचा प्रयत्न चालू आहे. सोडलं सुद्धा आहे. हो, हो, हं? हो. हं. आणि हे 100% भाल्याशिवाय सोडत नसते. कारण की त्यांनाही माहिती आहे की पावसापुढचे डेंजर आहेत. नाशिकचे अवघे धरणं भरले आहेत. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, जी तुमच्या मनात चिंता आहे ती सचिन सरांच्या चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्रायबर करून ठेवले. आणि विषय काय आहे, फॉलो सबस्क्राईबरपेक्षा ह्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि अशी माझ्या जे काही शेतकऱ्यांच्या पोरांचे चॅनल असतील, तुम्ही कितीही चॅनल बनवा, बिनधास्त व्हिडिओ घ्या आणि शेतकऱ्यांच्या मनात जो टेन्शन चालू आहे त्याच्या मला कमेंट घेण्याचा प्रयत्न करा. त्या बरोबर, ऑगस्ट बरोबर आहे सर. महिन्यामध्ये कुठला मोठा खंड नाहीये. ऑगस्ट महिन्यात मोठे पाऊस सुद्धा शेवटी आहेत. ह्या आठवड्यात सुद्धा पाऊस कधी उघडतो याची पण गॅरंटी नाही. 8 तारखेपर्यंत मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलंय. 8 बरोबर. तारखेपर्यंत हे फटकारी-बिटकारी कायमस्वरूपी चालू राहणार आहेत. फक्त ज्या भागांना कमी घेतलं ते भाग सुद्धा सुखी होणार आहेत. शेवटला सुखी होतील आणि ज्या भागांना घेतलं ते भाग टेन्शनमध्ये पडणार आहेत. बरोबर, म्हणजे बरोबर. वाढतात नाही आली तर पिकांची वाढ कशी होईल? आतापर्यंत जेवढी वाढ आहे, जेवढा वेळ लागला बाखाडीमध्ये वाढायला, त्याच्यापेक्षा दुप्पट वेळ लागणार तिथून पुढे वाढायला सुद्धा. काही बरोबर. काळजी करू नका. एवढंच माझं आश्वासन असेल. अजून काही प्रश्न असतील ते घेऊ शकतो. तर एक मुख्य प्रश्न घ्यायचा आपल्याला की पुढील 2 दिवसामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये फटकारे राहू शकतो? त्याबद्दल सविस्तर अपडेट द्या सर थोडक्यात. नक्कीच. हा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांना फवारणीसाठी मदत करेल. हो. बघा, मराठवाड्यामध्ये 3 तारीख, 4 तारीख, 5 तारीख, 6 तारीख, ठीक आहे? हो, हो. सगळे जिल्हे, सगळे तालुके. मग आजची 2 तारीख सुद्धा जळगाव, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रातले अहिल्यानगरपर्यंतचा भाग, सांगली, सोलापूर, सातारा म्हणजे एकंदरीत सर्व महाराष्ट्रात फटकारे-बिटकारे स्थानिक लेवलला पडतील. सगळ्यांना पडणार नाही. काहींच्या फवारण्या बंद करतील दुपारनंतर. काहींना ती ऊल पण कामी येईल, ज्यांना कमी पाऊस पडला त्यांना. असे हे बरोबर. 3 दिवस आहेत. हां, हां. आणि जवळपास याचा प्रभाव आणखीन 2-3 दिवसानंतर वाढणार आहे. कमीत कमी 6 तारखेपर्यंत तरी 6 तारखेपर्यंत राज्यामध्ये फटकारे सुरू होतील आणि पुढे चालून सुद्धा 9-10 तारखेला पण पाऊस वाढणार आहे. पावसाचं गणित हे वाढतच जाणार आहे. हां, हां. समजा पुन्हा पाऊस राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये जोरदार मी स्वरूपाचा. तुम्हाला म्हटलंय की 8 तारखेपर्यंत लिमिटच नाही. हो. मागे जो झालाय पाऊस, एका रात्रीमध्ये एका महिन्याचा 2 महिन्याचा पाऊस पडलाय. बरोबर. एवढा मोठा पाणी नाही ह्या आठवड्यामध्ये, पण त्याची ओल आणि आता जो पडणारा पाऊस हे वापसा होऊ देणार नाहीये. हो. नक्कीच सर, तुम्ही शेतकऱ्यांना एक खूप छान माहिती दिलेली त्याबद्दल नक्कीच सर धन्यवाद. आणि पुढचा काय प्रश्न काय आहे शेतकऱ्यांनी आवश्यक कमेंटमध्ये टाकायचा आहे. हो. आणि जे कोणी सबस्क्रायबर असतील सचिन सरांचे, त्यांना एक विनंती आहे, खचून जाऊ नका. काय असेल प्रश्न टाकत चला. जय बरोबर. शिवराय. धन्यवाद. जय शिवराय सर.